नमस्कार. लेख तिसरा. रोगान अशेषान अपहंसी तुष्टान. वैद्य गौरंग लायसन्सवाला, सूरत. रोगान अशेषान अपहंसी तुष्टान. माँ भगवती प्रसन्न झाली, संतुष्ट झाली की सर्व रोगांचा अशेष म्हणजे समूळ नाश करते. मी वैद्य गौरंग लायसन्सवाला, गुजरातच्या सूरत शहरात गेल्या 19 वर्षांपासून आयुर्वेदिक व्यवसाय करीत आहे. 13 वर्ष महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहे. भगवान धन्वंतरींच्या कृपेमुळे आयुर्वेदिक औषधाने एवढ्या वर्षात मला निमित्त बनवून माझ्या रुग्णांना चमत्कारी परिणाम अनुभवास आलेले आहेत. यामुळे आयुर्वेदाच्या संहितामध्ये दिलेले नियम आणि सिद्धांत यांच्यावर माझी निःशंक आणि अतूट श्रद्धा आहे. असं असूनही आयुर्वेदात सांगितलेल्या दैवव्यपाश्रय चिकित्सेचे प्रचलन सध्या दिसत नाही. दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये मंत्रचिकित्सा, यज्ञचिकित्सा, उपवास इत्यादींचा समावेश आहे. आजच्या वैज्ञानिक युगात डॉक्टरांच्या बोलण्यात देखील दैवव्यापाश्रय चिकित्सेविषयी एक हीन भावना आहे. या सर्व गोष्टी अवैज्ञानिक आणि पौराणिक आहेत हा समज लोकांमध्ये रुजलेला आहे. पूर्वीच्या काळात डॉक्टर धार्मिक वृत्तीचे असणं आवश्यक होतं आणि तो गुणवत्तेचा निकषही मानला जात असे. आयुर्वेद महाविद्यालयात ॲलोपॅथीच्या समकक्ष आयुर्वेद अभ्यासक्रम लागू केल्यापासून आयुर्वेदाच्या विषयाकडे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची आवड कमी होत आहे आणि यामुळे दैवव्यापाश्रय चिकित्सा उपेक्षित राहिलेली आहे. माझे गुरु पूज्य श्री मोटा यांच्या आशीर्वादाने मी लहानपणापासून आध्यात्मिक पुस्तकं वाचत आहे. यामुळे मला आधीपासूनच आयुर्वेदिक दैवव्यापाश्रय चिकित्सेमध्ये रस होता आणि वेळोवेळी त्याचा उपयोग रुग्णांना त्यांच्या समजानुसार सल्ला देण्यासाठीही केला. परंतु त्याचं कार्य कसं होतं याबद्दल निश्चित माहिती नव्हती. 3-4 वर्षापूर्वी माझे रुग्ण श्रीयुत रामपाल गरोडियांजीवर उपचार केले गेले तेव्हा ते माझे जवळचे मित्र झाले. त्यांनी स्वामी श्री सवितानंदजी यांचं स्तोत्रमंत्राचं विज्ञान हे पुस्तक भेट म्हणून दिलं. माझ्या व्यस्त दिनचर्येमुळे पुस्तक 3 वर्ष माझ्या कपाटातच राहिलं. दैवव्यापाश्रय चिकित्सेचे विज्ञान तसंच त्याचं महत्त्व जेव्हा करोनाच्या काळात माझ्या मोकळ्या वेळात हे मी पुस्तक वाचलं तेव्हा समजलं. मग शक्य तितक्या लवकर स्वामी श्री सवितानंदजींना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. कोरोनामुळे थोडा वेळ लागला, परंतु श्री रामपालजींचे बंधू श्री लक्ष्मण गरोडियाजी यांच्या घरी स्वामीजींची भेट झाली आणि त्या दिवशी बरीच काही माहिती मिळाली. या संपूर्ण कालावधीत मी या मंत्रशास्त्राचा माझ्या वैयक्तिक जीवनात अभ्यास केला होता आणि मला त्याचा प्रभावही दिसला होता. गेल्या 1 वर्षात मी माझ्या कुटुंबाला तसेच इतर बऱ्याच रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचारही दिले आहेत. या कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेमध्ये कोरोनाच्या गंभीर आजारामध्ये सापडलेल्या रुग्णांवर दैवव्यापाश्रय चिकित्सेचा अनुभव घेता आला. स्वामी श्री सवितानंदजींनी ज्यांची श्रद्धा असेल त्या रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराला अर्गला स्तोत्राच्या पहिल्या मंत्राचा जप, दुर्गा 32 नामावली तसेच रामरक्षा स्तोत्राचा पाठही करण्यास सांगितलं होतं. मी योग्य त्या रुग्णांना ते सुचवित होतो. याच वेळी मला ICUमध्ये रुग्णालयात ॲडमिट केलेल्या सिरियस रुग्णांवर उपचार करण्याची संधी मिळाली. अशा रुग्णांना मी आयुर्वेदाच्या अनमोल रसौषधांची पावडर करून देत असे. ही सूक्ष्म औषधी तयार करण्यास सुमारे 30 ते 45 मिनटं वेळ लागायचा. असं या कालावधीत मिश्रण करत असताना मी या मंत्रांचा जप करून ती औषधं बनवत होतो. अनेक गंभीर रुग्णांवर अशा पद्धतीने तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांचा उत्कृष्ट परिणाम झाला. त्यातच कोरोनाच्या भीषण अशा दुसऱ्या लाटेत एकूण 3 अत्यंत गंभीर अवस्था असणाऱ्या रुग्णांमध्ये या दैवव्यापाश्रय चिकित्सेचा अद्भुत परिणाम मी आपणास सांगू इच्छितो. माझ्या एका डॉक्टर मित्रामुळे मला एक 59 वर्षाच्या महिलेची, जिला CT स्कॅनवर 100% कोरोना संक्रमण झालेलं होतं आणि तिच्या 60 वर्षीय पतीला
60 ते 70% संसर्ग झालेला होता. या 2 रुग्णांवर उपचार करण्याची संधी मिळाली. हे दोघंही पती पत्नी एका ख्यातनाम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. बायपेपच्या म्हणजे जास्तीच्या प्रेशरने ऑक्सिजन पुरवणारं यंत्र असतं, त्या साहाय्याने श्वसन सुरू होतं. त्यांचा कॅनडात राहणाऱ्या सध्या सुरतला आलेल्या मुलाने काही आयुर्वेद उपचारांसाठी मला संपर्क केला. हे दोन्ही रुग्ण बरे होण्याची शक्यता डॉक्टरांना फारच कमी वाटत होती. त्यांचा मुलगा स्वाध्याय परिवारातला आणि धार्मिक वृत्तीचा होता. त्याला मी स्वामीजींनी दिलेले मंत्र, जप, स्तोत्र यांचा जास्तीत जास्त पाठ करण्यास सांगितलं आणि सोबत वरील पद्धतीने तयार केलेली औषधं पण दिली. रोज 11 वेळा रामरक्षा पठण करण्यास सांगितलं. त्याने देखील विश्वासाने सुरू केली. त्याच्या वडिलांना 3 ते 4 दिवसात ICUमधून बाहेर आणलं गेलं. या दरम्यान त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईच्या शेजारी ॲडमिट असणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेच्या पतीने वरील व्यक्तीच्या सूचनेवरून माझ्याशी संपर्क साधला आणि आपल्या पत्नीसह चर्चाही केली. त्याच्या पत्नीला 95% इतकं इन्फेक्शन होतं. रिपोर्ट पाहून मंत्रोच्चारपूर्वक तयार केलेली औषधं आणि जप पाठ करायला सांगितले. या दोन्ही स्त्री रुग्णांची स्थिती गंभीर असल्यामुळे मी स्वामी श्री सवितानंदजींना संपर्क केला. रुग्णांची अवस्था जाणून घेऊन स्वामीजींनी विशिष्ट अवयवांवर कार्यकारी ठरणाऱ्या दुर्गा कवचातील 2 बीजमंत्रांचा, ते मी या लेखाच्या शेवटी सांगणार आहे, 2 बीजमंत्रांचा सतत उच्चार आणि जप करण्याचा सल्ला दिला. त्याच दिवशी संध्याकाळी मी दोन्हीही रुग्णांच्या नातेवाईकांना हे मंत्र समजावले आणि अख्खी रात्र शक्य तितक्या जास्तीत जास्त जप करण्याचा त्यांना सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी दुपारी कॅनडाहून आलेल्या रुग्णाच्या मुलाचा मला फोन आला आणि त्यांनी आश्चर्याने विचारलं, काल तुम्ही कसले मंत्र दिलेत? मीही उत्कंठतेने त्याला सांगितलं, काय झालं? त्याने उत्तर दिलं की मी स्वतः आणि कॅनडामध्ये माझी पत्नी कालपासून या मंत्राचा अखंड जप करीत आहोत. आईची प्रकृती गेल्या काही दिवसात अडकल्यासारखी वाटत होती. सर्व औषधं आणि उपचार सुरू असून देखील कसलीच सुधारणाही होत नव्हती. परंतु आज सकाळी डॉक्टरांनी तिला बायपॅप मशीनवरून काढून ऑक्सिजनवर ठेवलेलं आहे आणि तेही 2 ते 3 लिटर इतक्या कमी मात्रेत. तिच्या प्रकृतीत गेल्या रात्रभरात फारच वेगाने आणि खूपच सुधारणा झालेली आहे. मी त्यांना मंत्र जप सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी घटना म्हणजे ती अल्पावधीतच ICUतून वॉर्डमध्ये आणि पुढील 2 दिवसात पूर्ण बरी होऊन डिस्चार्ज घेऊन घरीही गेली. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटरवर असलेली 31 वर्षीय दुसरी रुग्ण काही दिवसात बायपॅपवर शिफ्ट झाली आणि नंतर 1-2 दिवसात ICUमधून बाहेर पडली. आता तिला पूर्णपणे बरं वाटलं. या 3ही रुग्णांमध्ये काहीतरी चमत्कार झाल्यासारखे रुग्णालयातील डॉक्टरांना वाटत आहे, कारण त्यांच्या रुग्णालयातील 80% जास्त संक्रमण आहे. अशा रुग्णांना ICUतून यशस्वीरित्या बाहेर येता आलंच नाही. खरोखर हे स्तोत्रमंत्राचं शास्त्र अद्भुत, अविश्वसनीय आणि अतिशय प्रभावशाली आहे. आवश्यकता आहे ती फक्त श्रद्धा, संस्कार आणि सातत्य यांची. तर ते 2 बीजमंत्र ऐकूयात. ओम पम पद्मावती देवै नमः. ओम पम पद्मावती देवै नमः. हा फुफ्फुसावर कार्य करणारा मंत्र आहे. तर दुसरा आहे कफदोषावर कार्य करणारा. ओम चुम चूडामणी देवै नमः. ओम चुम चूडामणी देवै नमः. वरील सर्व मंत्रोपचार आणि प्रयोग भविष्यात उद्भवू शकतील अशी संक्रामक रोग आणि महामारीवर पण उत्तम परिणाम देतील असा आमचा दृढ विश्वास आहे. कारण मा भगवतीच्या स्तुतीतच म्हटलेलं आहे, रोगान अशेषान अपहंसी तुष्टान रुष्टा तु कामना सकलान भीष्टान त्वामाश्रितानां न विपन्नराणा त्वामाश्रिता ह्याश्रयंता प्रयांती. रोगान अशेषान अपहंसी तुष्टान रुष्टा तु कामना सकलान भीष्टान
त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयांती. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11 आणि श्लोक आहे 29. स्वामीजी. त्याबरोबरच आपला लेख 3 आपण पूर्ण करणार आहोत.